शेतकरी मित्रांनो नमस्कार. एक गोष्ट आपल्याला दाखवायची आहे. 21 एप्रिल रोजी ह्या प्लॉटमधला मी व्हिडिओ केला होता. मला वाटतंय 18 नाही तर 19 तारखेच्या दरम्यान, तारीख एक्झॅक्ट सांगता नाही येणार मला. त्या दरम्यान आमच्याकडं खूप मोठी गारपीट झाली आणि गारपिटीमध्ये ऊसाची परिस्थिती खूप खराब झाली होती. ही 7 फुटातील लागण आहे. आज 9 आणि 6 15 दिवसाचा फक्त कालावधी लोटला आहे. त्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये क्रॉप कसलं फास्ट रिकवर झालं हे तुम्ही बघा. जुना व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच, पण आत्ताचा व्हिडिओ पण बघा की कशा पद्धतीनं तुम्हाला ऊसाची पानं वगैरे सध्या रिकवर झालेली दिसत आहेत. खालनं जर कोंब जर बघितले तर अतिशय सुंदर आणि जाड कोंब तुम्हाला पाहायला मिळतील. परिस्थिती अशीच होती. ही जी दिसतात पानं ही त्यावेळेला कशामुळे फाटलेत? गारपिटीमुळे फाटलेत, बरोबर. आता ह्या 15 दिवसात हे सुधारण्यासाठी म्हणून आपण काय काय केलं, हे नवीन बाहेर पडणारं पान जर तुम्ही बघितलं तर अतिशय तजेलदार पानं दिसेल. आणि प्लॉटची उंची देखील बघा. पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, परत लांबनं एकदा दाखवतो की प्लॉटची उंची तुम्हाला कशा पद्धतीनं दिसते बघा. उंची किती वाढलेली दिसते बघा. ह्याच्यामध्ये आपण आपलं गन्ना मास्टरचं मास्टर रिकवर आणि मास्टर फर्ट या दोन्हीचा आपण वापर केला. 1-2 फवारण्या 7 दिवसाच्या अंतरानं दिल्यात. शेंड्यातनं नवीन निघणारं पान असं तजेलदार निघलंय की काय बोलूच नका. कोंब पण जर बघितलंय तर बघा आता कांडी धरायला चालू झालंय. आज प्लॉटचं वय आहे 92 डेज, 92 दिवस आज ह्या प्लॉटचं वय झालेलं आहे. आता आपण 100 दिवसानं ह्या प्लॉटची डायरेक्ट पक्की बांधणीच करून घेणार आहे. असे बदल जर अनुभवायचे असतील तर तुम्हाला मात्र मग गन्ना मास्टर तंत्रज्ञान अवलंबावं लागेल. आणि खरंच डोळ्यानं दिसण्यासारखे नेत्रदीपक रिझल्ट्स तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतात. तर त्या पद्धतीने बघा, नियोजन करा. काय लागत असेल तर गन्ना मास्टरचा संपर्क करा.